तुम्हाला नवीन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। जागृतीवर मनवरा पोकुये आधी पोकीला माया मावशा पाच्या बहिणुल्या। इथं आले क्षणीत मला असं वाटतं मी कॅफेला आलोय की काय। ते ह्याच्यात किती आहेत? 8 पापड आहेत। 8 पापड 10 रुपयाला आहेत। बापरे, ही चिकन बिर्याणी सुद्धा आहे, बांगड्याचा कालवण आहे। आणि पण नाही, खरंच पहिलाच वर्ष आहे, पण एवढी क्राऊड आणि एवढी पब्लिक बघून ना प्रोत्साहन भेटेल। पुढल्या वर्षी हा कार्यक्रम मी स्वतः लाईव्ह करणार आहे। लाईव्ह करणार आहे, स्वतः लाईव्ह करणार। चांगली नमस्कार मंडळी, मी तेंडाकू तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या तेंडाकू ब्लॉग्स यूट्यूब चॅनलवरती। तर मंडळी, चांजे महोत्सव आजचा दिवस 3रा आणि काल आपल्याला स्टॉल्स कव्हर करायला भेटले नव्हते, तर आज सगळ्यात पहिले सुरुवात स्टॉल्स पासूनच करूया। आपल्यासोबत आपला मित्र जयू सुद्धा आहे, ज्याच्या चॅनलवर सुद्धा ब्लॉग येणार आहे। तर कुठं होतास 2 दिवस? मग 2 दिवस बेकार आजारी होतो, हे बघा कट पण झालेला आहे, त्याच्यामुळे मला आलो नाही। आणि आज आलोय घरासमोर असून पण घरासमोरच राहते, इथं यो त्याचं घर आहे आणि यो स्टॉल। तर चला सुरू करूया आजचा ब्लॉग। स्टोर म्हणजे शॉप्स घेऊया सगळे, बघूया आज काय मेन्यू आहे, त्याच्यानंतर मग इथं काय कार्यक्रम असेल ते आपण बघूया। तर चला, जशी एंट्री होते तसं हे साईडचे जे स्टॉल्स आहेत ते सगळे आता कव्हर करणार आहोत आपण हळूहळू। तर स्टॉल नंबर किती आहे? 20 आहे। आणि काय काय आहे तुमच्या इथं आज? मग आज आमच्याकडे आहे पापड आहे, मसाले पापड, हे आहेत कुरडया, आणि हे 10 रुपयाला आहेत फक्त। ह्याच्यात किती आहेत? 8 पापड आहेत। 8 पापड 10 रुपयाला आहेत, बापरे। आणि शेवई शंकरपाल्या, कढीपत्त्याची चटणी, शंकरपाल्या, फ्राईड राईस सुद्धा आहे, मोदक, पुरणपोळी, गुलाबजामुन आणि हे समोसे, व्हेज समोसे आहेत। तर आज मस्त जाम मेन्यू आहे। तरी पण म्हणजे काल मच्छीचा वार होता, तर काल काय स्पेशल होतं? मग चिकन भाकरी, चिकन समोसा, तंदुरी होता आणि चालेल, इतका सगळं म्हणजे काल होता, पण काल इतकी भयानक गर्दी होती। आज पण चिकन आहे, म्हणजे आज सुद्धा नॉनव्हेज वाल्यांसाठी काहीतरी आपल्याला बघायला भेटणार आहे। चालेल, मस्त 20 नंबरचा स्टॉल आहे आणि आजचा शेवटचा दिवस आहे, परत आपल्याला आता वर्षभर तरी थांबायला लागणार आहे स्टॉलसाठी। तर या 3 दिवसात तुम्ही मजा केलीत की नाही? मग भरपूर मजा केलीत, चालेल, उत्साह दिसते सगळ्यांचा तुमचाच, नक्कीच, थँक्यू। तर चला, आता एक एक करून आपण आता सगळे स्टॉल्स आहेत ते कव्हर करणार आहेत। आणि आताशी सगळा सेटअप झाला आहे आणि काल वहिनी रागवलेली, त्याच्यामुळे आता ये साईडची सुरुवात केली आहे। बाकी आज काय काय मग मेन्यूमध्ये आपल्या इथं? आज आपल्याकडे क्रिस्पी रोल आहे, क्रिस्पी रोल आहे, चना कोलीवाडा आपला फेमस, 3 दिवस झाले खूप संपवून आम्ही आज पण ठेवलेला आहे चना कोलीवाडा, कॉर्न आहे, कॉर्न चाट आहे, पफ आहे वेजचा, फ्रेंच फ्राईज आहेत आणि आज स्पेशल आहे छोले पुरी आणि पुरी आणि श्रीखंड सुद्धा आहे। उद्या गुढीपाडवा असल्या कारणाने आम्ही श्रीखंड आणि पुरी सुद्धा ठेवलेली आहेत। आमच्याकडून तुम्हाला नवीन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। साडी घालायचा काय स्पेशल? आणि आज लास्टचा दिवस आहे ना, आणि उद्या गुढीपाडवा आहे, प्लस आमचा स्टॉल पण आहे, आज प्राइस भेटणार होता, तो घातला आता। ओके, चालेल, प्राइस भेटला। किती नंबर? ठीक आहे, चालेल। तर आज आम्हाला ग्रामपंचायत चांजेकडून सन्मान चिन्ह, आमच्या सगळ्या मार्तंड महिला बचत गटाला सन्मान चिन्ह भेटलेलं आहे, त्याच्यामुळे आमच्या गटातील महिला पण खूप खुश आहेत। हा, हिप हिप हुरे। असंच आनंदित आता पुढच्या वर्षी स्टॉल नक्कीच बघायला भेटेल। नक्कीच तुम्हाला सगळे स्टॉल दाखवणार आहे, कारण काल आपल्याला काहीच नव्हतं बघायला भेटला। तर आज बघा स्टॉल्स व काय काय आहेत, आणि आज पण मॅचिंग, म्हणजे 3 दिवस मॅचिंगच केली। आणि काय काय मग आज? व्हेज मोमोज आहेत, फ्राय मोमोज आहेत, ब्रेड रोल आहेत आणि एक कोबी पकोडा, मंचुरियन आहेत ना, व्हेज मंचुरियन आहेत।
आम्हा आज नॉनव्हेज मध्ये काय आहे? नॉनव्हेज मध्ये चिकन मोमोज आहेत फ्राईड. ये वाले, अच्छा ये फ्राय वाले चिकन मोमोज नाही, हे व्हेजच आहेत. व्हेजच आहे. नंतर चिकन. अच्छा असं चालेल मग. तर चला मंडळी 19 नंतर 18 नंबरच्या शॉपवर आलोय आपण. आणि मला इथं आले क्षणीत मला असं वाटतं मी कॅफेला आलोय की काय. काकी तुमचं नाव? प्रतीक्षा नयन थली. आणि पाठी बघू शकता पिझ्झा वगैरे बनवतात आहेत. चीज समोसा असेल ना यो? हा चीज कॉर्न समोसा. चीज कॉर्न समोसा, फ्रँकी आहे, चीज कॉर्नच हे आहे, पिझ्झा, बर्गर आहे, बर्गर आहे आणि शेजवान शेवपुरी आहे. शेजवान शेव पुरी आहे. म्हणजे आज व्हेज आयटम आहे. आणि काल नॉनव्हेज होता का ना? काल नॉनव्हेज होता पण काल मी आलो नाही कारण मी तिथं अटकलेलो. चालेल कॅफेला आलोय. गंडू नको, शपथ गंडू नको. होता हा स्वतः आता आला तरी बोलता आलो नाही, खाऊन तर गेलास. मी लास्टला आलो ते 2 स्टोरला संपलेला सगळा. चालेल धन्यवाद. संपला का लवकर? हो. ओम साईराम. काय ओम साईराम लावणी बचत गट मुळेकण. ओके. आता जशी एंट्री मारली तशी सगळे मस्त येलो कलर साड्यामध्ये मॅचिंग केलंय. आणि यांचे तर शॉपवर काय काय आहे ते तुम्हाला दाखवतो मी आता. हे व्हेज रोल आहेत, हा हे पोटॅटो माकुल रोल आहेत, हे मोमोज आहेत, स्टीम पण भेटतील, फ्राय पण भेटतील. ओके. आणि आपले पकोडे मंचुरियन ना म्हणजे मंचुरियन. हे सगळं आपल्याला हे शॉपवर बघायला भेटणार आहे. आणि यंदाचा आता आपला शेवटचा वर्ष आहे. तर काय बोलाल 2 दिवस कसं वाटलं तुम्हाला? आता हे असं परत सॉरी शेवटचा दिवस आहे. शेवटचा वर्ष बोललो मी. ओके ओके. असं परत आम्हाला मिळून संधी आमच्यासाठी खूप खूप म्हणजे चांगली आहे गोष्ट ही. आणि पुढच्या वर्षी काय धमाकेदार राहणार का नाही मग? त्याच्यापेक्षा धमाकेदार करू बाबा. आणि पहिलाच वर्ष होता, इतका चांगला प्रतिसाद एवढं भेटला चांगलं आपल्याला. भेटलं, खरंच जाम मजा आली. महिलांसाठी खूप म्हणजे बाहेर पडण्यासाठी खरंच आणि आमच्यासाठी रोजगाराचं एक प्रकारचं साधन झालंय. हो. खूप आम्हाला आणि बरं तो वाटतं. तुम्ही आनंदाने मस्तपैकी. आनंदाने आणि मस्तपैकी आम्ही साजरी चाललंय आमचा. चालेल धन्यवाद सगळी Thank you, जण. thank you, thank you. थँक्यू. मस्त दिसताय बाकी. आम्ही थाट केलंय, थाट. तर चला मंडळी आता 12 नंबरच्या स्टॉल मध्ये काहीतरी आपल्याला युनिक बघायला भेटते. हे बघा हे साईडला. तर काय काय आहे ताई तुमच्या इथं? बिर्याणी सुद्धा आहे. आमची व्हेज बिर्याणी आहे, थाली आहे, जवळ करा माईक जवळ करा. व्हेज बिर्याणी आहे, हा. थाली आहे, गाजर हलवा आहे, गाजर हलवा सुद्धा आहे. व्हेज थालीमध्ये मटर पनीरची भाजी आहे हा आणि अजून चिकन बिर्याणी आहे, ही चिकन बिर्याणी सुद्धा आहे. बांगड्याचा कालवण आहे, बांगड्याचा कालवण आहे आणि जवला आहे. आणि ही थाली कितीला आहे? थाली 100 रुपयाला. 100 रुपयाला ही थाली बघायला भेटते आपल्याला. त्याच्यात येईल. अजून पण त्याच्यात येईल. वाढत आहे पण आता ऍडव्हर्टाईज म्हणून थोडंसं लावलंय, भात वगैरे अजून लावत आहे. अच्छा अच्छा. आणि बिर्याणी कशी प्लेट? बिर्याणी हाफचे 80 रुपये. हाफचे 80 रुपये. ओके. म्हणजे जो रेट आहे तोच आपल्याला. आम्ही काय जास्त लावलेलं नाही, आपलं पहिल्यांदा लावून बघूया कसं होते. चालेल. ही डिश तरी कितीला आहे? पण तुमच्याकडे बरेच प्रकार बघायला 80 रुपयाला. आणि सगळ्यांनाच आवडलं तुझं ब्लॉग. नक्की. नक्की. आणि तुम्ही म्हणजे आपण कुठं पण भेटतो तुमची एकदम दोघांची मॅचिंगच असते. कपल गोल काय बरं राहू नये. काका जाताना तिथं मॅचिंग करता ना? नाही बोलेल बरं आहे ते. साईराम नाही तर रागवल परत. नाही रागवतो नाही, राग मी कसा. चालेल मग आता त्यांच्याकडे ताईच्या काय काय बनवलंय. चालेल बघूया मग. आता आपल्यासोबत जय सुद्धा आहे आणि 6व्या नंबरचा स्टॉल आहे. त्याच्यावर आज इथं सुरमई दिसते आणि कालच्या पेक्षा मोठा पीस बघायला भेटते आपल्याला. आणि सरगेवाली काकी कुठे आहे? हाय सरगेवाली काकी. हो बोला. आज व्हेज नॉनव्हेज दोन्ही आहे का? हो आज काल पण होता. काल 3 दिवस सेमच आयटम आहे. शेवटी कोलींनी आई बरोबर ना. चालेल सांगा एक एक करून काय काय. आता बांगडा आहे, बांगडा थाली आहे, गुलाबजाम आहे, पावभाजी आहे, सुरमई फ्राय आहे आणि कुप्याचे समोसा आहे. कुप्याचे समोसे आहेत. बापरे. कुपाचीच समोसा आहे. कुपाची समोसा आहे. ओके. प्रत्येक डिश वर लिहिलेलं आहे काय काय आहे. आणि त्याची प्राइस सुद्धा कोलंबी लिहिलेली आहे. बिर्याणी पण आहे. कोलंबी बिर्याणी. आणि तुम्हाला काल पैठणी भेटली ना? मी कॅप्चर केलंय ते. एकदम खुश झालता तुम्ही. फक्त नावामध्ये थोडा हे झाला.
जम्पलिंग झालं ना, मी थोडीशी गांगारले. एकदम खुश झालतात तुम्ही. थँक्यू मालवणी डिश. तुम्ही ब्लॉग बघितलात तर तुम्हाला दिसाल तुम्ही. चालेल करेन, सबस्क्राईब करेन. ब्लॉगचं नाव सांग. जितेन ठाकूर ब्लॉग. चालेल सबस्क्राईब करेन. थँक्यू. थँक्यू. तर मस्त इंटरव्ह्यू दिल्याबद्दल धन्यवाद तुमचे. मसाले सुद्धा हे साईडला बघा, बाहेर मी स्टॉलवर इतकी गर्दी बघितली, आतमध्ये सुरमई तळण्याचा आणि वास आला तर मला आतमध्ये यायलाच लागला. हे साईडला बघा सुरमई फ्राय आणि बांगडा फ्राय आणि कोलबी भात आणि कुपा समोसा. हे साईडला सगळं बघू शकता. मस्त बाहेरपर्यंत वास येते. चालेल तुम्हाला पण हो, थँक्यू. हे बघा दादा काय घेतस? बांगडा फ्राय आहे, सुरमई फ्राय आहे. कालचा तुझं मोजेटोचं दुकान बघ भरलास. तेच काय मी आता काय कोलबी बिर्याणी खायला आलो आज. कोलबी बिर्याणी खायला आला सर? खायला आलेलो पण आज उपास आहे शनिवार. आज नाही खाणार. बघू आपण आता मी व्हेज खाणार. पावभाजी आणि गुलाबजामुन खाशील फक्त शनिवार. आणि लव्या काय बोलतेस मग? 3 दिवस कसा होता उत्सव आपल्या? एकदम मस्त, एकदम आवडला आपल्याला. पहिल्यांदा तुला पहिलाच वर्ष आहे आपला आणि पुढच्या वर्षी याहून चांगलं हो अशी अपेक्षा ठेवतो. आणि आपला सरपंच हाच राहू दे, म्हणजे याच्यावर भारी म्हणजे सरपंचाने जे केलेलं आहे, जे आपलं कार्य ते एकदम सर्वांना आवडलेलं आहे. म्हणजे गाव आनंदी आहे या कार्यामुळे. हो, आणि याचं पुढचं चांगलं होईल असं कार्य सरपंचाने आम्ही दिलेले आहे का पुढच्याला याच्याशी चांगला कार्य भारी. लाईव्ह आपल्या ब्लॉगरचा काय नाव तुझं? गणेश कोहली. गणेश थली. फ्री वायफाय लाईव्ह करणार 100%. केबलवाले आहेत आमच्या गावातले केबलवाले आणि मित्र. आम्ही स्टॉलवर आलेलो आहे. आमच्या भाऊला पापलेट भरीत पाहिजे. पापलेट भरीत पाहिजे? बाप रे, कुठेच नाही. मला माहिती आहे. तुम्हाला माहिती आहे कुठे आहे? बांगडा सुरमई हे माहिती आहे मला. ह्याला पापलेट भरीत पाहिजे, त्याच्यासाठी आम्ही आलो. भेटेल का खावाला पालखीच्या दिवशी? चालेल, मी बघतो. जर भेटला तर मी तुम्हाला आणून देतो. आपल्या पालखीच्या दिवशी आणि नाही पुढल्या वर्षी हा कार्यक्रम मी स्वतः लाईव्ह करणार आहे. लाईव्ह करणार आहे. स्वतः लाईव्ह करणार. चांगली गोष्ट. धन्यवाद. पहिली रिचार्ज वायफायची. हा, भूषणची मम्मी आहे. ओळखत नसेल मला पण मी ओळखते. भूषण कुठं आहे? आणि जय दादा तिकडे लांब उभा राहिलाय. जय दादाला बॉन्सर ठेवलाय वाटतं. बॉन्सर आहे तो. तर ताई काय काय स्पेशल आहे तुमच्याकडे? मसाला पापड आहे, पोह्याचे कटलेट्स आहे, समोसा आहे, अंडा भरीत आहे, मिसळ पाव आहे आणि पुरणपोळी आहे. पुरणपोळी आहे, कस्टर्ड ॲपल आहे, ही पायनॅपलची पण आहे आणि साधी पण आहे. मिसळ पाव आहे. म्हणजे व्हेज नॉनव्हेज दोन्ही आहे का? हा, नॉनव्हेज मध्ये फक्त एकच डिश आहे, अंडा, भरलेला अंडा. हा, रत्नागिरी स्पेशल. या बाई रत्नागिरीचे आहेत कोणतरी सर्व. मी कोल्हापूरची आहे. रत्नागिरी. सगळे जण रत्नागिरीचेच आहेत. हो, बघा टेस्ट करायला दिलं आपल्याला ही डिश. तर आपण आता 3 जण आहेत, ते टेस्ट करून सांगूया. कसली खाऊन बघ, टेस्ट कर आता. खरंच भारी आहे. भारी आहे. भारी आहे. चला मस्त आहे, मस्त. चला मी पण. तुला कसं वाटला? मस्त आहे. चीज आहे यामध्ये. अरे तू मग चाकलास की काय केलं? चावतस फक्त, चाकलाच पण नाही. पण मस्त झालाय. धन्यवाद. आणि 2 दिवस तुम्ही बघितलात राजदीप दादाला, पण आज बघा सुटबुट घालून रुबाब ऐसा.
स्पेशल दिवस आहे ना म्हणून. स्पेशल दिवस का? स्पेशल दिवस आहे ते थोड्याच वेळेला समजेल तुला. आज आहे म्हणजे काहीतरी आहे स्पेशल आहे म्हणून तर. म्हणूनच काय एवढा देखना आलाय. देखना म्हणजे मी असं देखना नाही दिसत. दिसते हो हो बोलता. चालेल कोणचा हो दिसल दिसल. तर मंडळी काल तर या लाईनीत आपण आलोच नव्हतो 2 दिवस. आता या लाईनीत पहिलाच आईस्क्रीमचं दुकान आहे त्याच्यानंतर दुसरा नंबर इकडे. आता बघूया काय आहे ते बघायला भेटणार आपल्याला. शेठ नमस्कार. माझी नंबर दिला मी काय माहिती काय हो हायफाय देते दे. थँक्यू. काय नाव तुझं? आणि हे साईडला 22 नंबरचा शॉप बघा ते साईडला. आणि मस्त धमाल करतोय गाणी चालू झाल्यावर मजा करताना. काय काय मग आपल्याकडे? भाजीपाव आहे, भाजीपाव, वडापाव, वांग्याचा भरता आहे, वांग्याचा भरता आहे, पकोडे आहेत, पकोडे, ग्रीन चिकन आहे, ग्रीन चिकन सुद्धा आहे म्हणजे नॉनव्हेज, कोंबडी वडे आणि कंदुरी आहे. चालेल मस्त आयटम आहे. व्हेज बिर्याणी सुद्धा आहे का आपल्याकडे? ओके. सगळ्यात पहिले बचत गट होतात बोललात तुम्ही. 1999 ला चालू झाला. 1999 ला आपला बचत गट चालू झाला. गावातला पहिला बचत गट होता. 2025-26 वर्ष आमच्या गटाला झाले. हो. आणि आम्ही तेव्हापासून वडापाव वगैरे द्रोणागिरी मंदिर 9 दिवस आपली जत्रा असते ना नवरात्र, तेव्हा आम्ही तिथे स्टॉल लावायचो. म्हणजे अजूनपर्यंत चालू आहे आमचा. आणि तेव्हा आम्हाला हसायचे काय या वडापाव विकायला. आणि आमचा बघून आता सगळे जण करतात. हा एवढे आता गावामध्ये गट गावामध्ये एकमेक जूल सगळे जण सोबत आले आणि बचत गट हा चालू केला. चालेल अजून तुम्ही सोबत आता 2025 चालू झालं. दादूशेव सोबत गाणी पण काढली जगदीश पाटीलच्या सोबत. जगदीश पाटील एन्जॉय करतो पण आमचाच. आणि मेन म्हणजे आमच्या गटातले उपसरपंच आहेत ना आता ते आमच्या गटातले आहेत. गटातले ते तुमचे गटातले आहेत. ओके चालेल धन्यवाद. थँक्यू. मस्त दिसतंय बाकी मॅचिंग केले सगळे. आणि आता तुमच्यासाठी माणूस सुद्धा आणला एक बघा सगळं करून देतोय. गेलेले सोशल मीडियावर ट्रेंडला होता तो आदिवासी हक्की पिक्की हेअर ऑइल. तो बघा तो सुद्धा आपल्या स्टॉल मध्ये बघायला भेटते. 28 नंबरच्या स्टॉलला आपल्याला तो बघायला भेटते. पाहिजे तुला केस जातात स्ट्रॉंग आहे तो. नंबरचा सॉरी स्टॉल्स आहे. आणि या साईडला ताई बघा सगळ्यांच्या हातावर अवनी गणपती बाप्पाचा फोटो आहे. या साईडला बटरफ्लाय काढलाय. आणि हे काय काहीतरी आहे अवनी हाय कर हाय. आणि हे बघा फेस वॉश सुद्धा ताई तूच काढलास ना सगळा. लाईव्ह चालू आहे. लाईव्ह चालू आहे. लाईव्ह काम चालू आहे इकडे. आणि ताई हे सर्व तूच बनवलास का? स्वतः ताईने सर्व. आणि हे पण तूच बनवलाय सगळा. अच्छा या साईडला बघा ताईने बनवलेलं सगळा हँडमेड वस्तू आहे ती जे ताईने बनवलेले आहे ते बघू शकता. आणि त्याची प्राइस सुद्धा या साईडला लिहिलेली आहे. तर चला मंडळी मिनी आणि जयूने तुम्हाला बहुतेक स्टॉल्स दाखवले. कसे वाटले स्टॉल्स? सगळे स्टॉल्स नाही घेऊ शकत कारण लाजला जयू लाजला. चालेल आता शेवटचा 35 नंबरचा स्टॉल आहे तो सुद्धा आपण कव्हर करूया जयूच्या बोलण्यावर. हाय कसं वाटलं तुम्हाला? एक नंबर. आम्ही उल्व्यावर महोत्सव 2025
ये बोलत आहे मला एक नंबर वाटला. आलतीस 2 दिवस का आज पहिल्यांदा? उलव्यावर नाही यायला जमला नाही. उलव्यावर नाही आलोय मी करंजाचीच आहे. मला उलव्याला दिलं, मी उलव्यावर नाही आलोय. चालेल. 2 दिवस क्राऊड बघून खास मी आलोय. एकदम आम्हाला एक तर कामावरनं सुट्ट्या नाही भेटत आमच्या माणसांना. सुट्ट्या काढून आलोय आम्ही. पण नाही, खरंच पहिलाच वर्ष आहे, पण एवढी क्राऊड आणि एवढी पब्लिक बघून ना प्रोत्साहन भेटेल. पुढच्या वर्षी अजून चांगला करणार याची तर गॅरंटी आहे. चालेल, पहिलाच वर्ष एवढा करणार ही लोक. आपले सरपंच बोलले करंजा बाबा, आमचा करंजा म्हणजे काय? करंजा आमचा गाव आहे. आम्ही आमच्या गावाची शान आहे बाबा. करंजा पाडा आमच्या गावाची शान आहे. हो, नक्कीच. चालेल, धन्यवाद. चेक 1 2 3 4. सगळे तर मधीत आलंच पाहिजे. हे साईडला बघा, सगळ्या आपल्या काक्या आहेत आणि राजदीपची मम्मी आणि वहिनी आहे हे साईडला. आणि हे साईड माझी वहिनी आहे बाबा. हो, माहिती आहे मला. हाय, सगळे एकदा हाय करा. आणि मस्त दिसताय सगळेजणी. आता स्टेजवर चाललात तुम्ही? ओके, काय रिस्पॉन्स आहे, एक नंबर. प्रतिसाद द्यायचा आहे. पहिल्या प्रभावातच अजय म्हात्रे यांनी मन जिंकली आणि खरं तर तमाम रसिक प्रेक्षकांसाठी 3 दिवसाची पर्वणी ग्रुप ग्रामपंचायत सांजे खरं तर यांच्या सागर किनारा महिला प्रभाग संघाकडून सांजे महोत्सव साकारला जातो. आणि त्यात पहिल्या अगदी सांगू का, या धवलारीन बाईला मी कैक वेळा ऐकलंय, पाहिलंय आणि त्याच्यानंतर आज सांजेमध्ये प्रत्यक्ष आपल्या स्वतःच्या भेटीसाठी आलेल्या अनेक कलाकारांमधून एक कलाकार. सर्वांनी हात मोकळे करायचे आणि मनापासून जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा. खरं तर सातत्यानं आम्ही विचारतो, पहिल्यांदा ओळखच सांगतील अवनीताई. सगळ्यांना नमस्कार. हात जोराला सांगणार ना, हात जोडा सगळ्यांनी. नमस्कार कसा करतात आपल्याकडे? नमस्कार. कोरोना काळात सेकंड वगैरे संपला. हो, खपला. अख्ख्या विश्वात सर्वजण लांबूनच दुरूनच नमस्कार करायला लागले. सांजेकडून सर्वांनी नमस्कार करायचा आहे धवलारीनताईसाठी. खरं आता म्हणजे आपला पहिले जो होता ना, पहिले नमस्कारच करायचे. आता यो हाय हॅलोले या ना भाषा समजतं ना, माझी समजतं ना का? वेगळ्या भाषेत बोलू चालतं का? जेवली नसाल मला माहित, पण तरी पण जोरान बोला. मी फक्त अर्धा पाऊण तास असेल, बरोबर ना? भाषा टिकवली पाहिजे बाय. नाही तर तुम्हाला कसा झाले, आता तू गुजराती घालून आली म्हणजे गुजराती बोलतं का? कशी आई बाई नाही केम छो, वडापाव खाऊ छो, काय काय बोलतात ते काय? फुल उल्लू दादा. बाहेरची लोक येताना आपली भाषा शिकवताना आपल्याला समज बी ना, आपल्याला कवा शेंड्या लावतात. सगळ्यांना विनंती आहे, सगळ्यात पहिले आपली भाषा टिकवा. नाही तर पुढच्या पिढीला तुम्हाला असं वाटतं बाजूवालीने इंग्लिश मिडियमला पोराला टाकला का मी पण इंग्लिश मिडियम मध्ये. मग आपल्याला काही नसला येत तरी आपण त्याला टकता चांगली गोष्ट. पण काय करत जा, शिक्षणासोबत त्याला आपली संस्कृती पण टिकवा. म्हणजे त्याला आपली भाषा पण शिकवा. नाही तर पुढे असं काही वर्ष येतील तुमची भाषा खपल. आगरी कोली कराडी मराठी माणसा क होती ना, ही लोकांना सांगायला लागल. कारण आता या फॅशन मिनी मेकअप नाही केले हो, माझा ओरिजिनल चेहरा या सगळे मेकअप केले. आणि मग अशा मेकअप केलेल्या आया नुसत्या शुद्ध, किती शुद्ध बोलू ना, किती नामा असा होतं. आपल्या पोरांच्या समोर शुद्ध बोला, त्यांना काय तुम्ही आपली भाषा सांगाल, बरोबर नाही? विषय पटल्यावर माना हलवाच्या. भले इथं लाइटिंग तरी तुम्ही सगळी मला चांगली दिसता. माना हलवा. पट्ट ना? पट्ट का? कसला भारी लावून तिला. ही आपली वलक. आता आपल्या टिकल्या झाल्या छोट्या. काही विषय नाही बाय, आता माझी बिन टिकली छोटीच आहे, दुसऱ्यांना बोलून काय करणार. पण आता कसा झाले, आपण सगळी शिकलू सवारलू ना. आताच्या पोरीना असं वाटतं 50,000चा मेकअपचा क्लास लावला का 2 तासांत तिला एका नवरीचं 20,000 15,000च्या पुरंच कमवते बिचारी. मग ती कसा विचार करते दादा, 2 तासांत 15,000 20,000 भेटतात, 3 दिवसांत 5,000 कला कमवायला जाऊ. पण सगळ्यांना विनंती आहे, भले पैसे घ्या नका घ्या तो तुमचा वाद. पोरीना पण सांगताव, जवरा मेकअपला मनाव घेताना तेवढा धवलेला बी मनाव घ्या. कारण आपले ब्राह्मण संपला. धवलारीण म्हणजे आपली ब्राह्मण आपल्या समाजामध्ये बामून म्हणून काम करतं ना. तिला जर खपोली तर मग आता मला असं वाटतं इथं सगळं पाळणं लावलं, तिथं आपली मराठी माणसं आहेत का पाळण्याला? तीच आहेत ना. पण
50 रुपये शीट. मी तोंडावर बोलतो, मागं नाही बोलत, कोणी काही बी बोलू दे. तो त्यांचा तो कमवासाठी येतात, त्यांना लाज नाही, बिलकुल बिंदास करतात. पण आपल्याला असं वाटतं कोणच्या मांडवान गेल्यावर किती शुद्ध बोलू ना किती नाही. अरे 2 आगऱ्यांचं लग्न असल्यावर 2 कोली आगरी एकत्र असल्यावर तुम्हाला शुद्ध भाषेची काय गरज आहे? आपली भाषा आपण ना मग कोण टिकवतील? बाहेरची लोक ना मग मी नेहमी सांगतो, बाहेरची लोक सगळा करतात. उद्या सकाळ आगरी समाज म्हणजे प्रत्येक गोष्टीत, कोली समाज प्रत्येक गोष्टीत मज्जा करणारा समाज दादा. ना मग बाहेरची लोक तुमचा धवला शिकतील ना मग तुम्ही त्यांना फोन करून बोलवाल, आओ हमारे घर में शादी है, धवला गाना है, फिर तुम लोग काय को फक्त मेकअप करून सांगाला का मी आगरी आव, मी कोली आव. हा संस्कृती नुसत्या टाळ्या ना वाजवायच्या, मनावं बी घ्यायचा. मी मजाक मध्ये बी चांगला काहीतरी सांगत असतो, त्याला मनावं घ्या. जवऱ्या मेकअप आर्टिस्ट तयार होतात, जवऱ्या डिझायनर तयार होतात ना, गावातून 2-3 तरी वाटू दे का आपला दौलारीन तरी बनू दे. तुमचा मान वलवाय, कारण दौला म्हणजे आपली संस्कृती, आपला ब्राह्मण म्हणून काम करणारी. कोणाच्या लग्नात दौला गाणं म्हणजे तुम्हाला लय पुण्याचा काम. लक्ष द्या हो ना, बाहेरची लोक 50 रुपये शीट. अजून का? आता या ठिकाणी धवलारीन ताईला ज्या गोष्टीसाठी आपण आमंत्रित केली त्याकडे जाणार. ताईने छान सांगितलंय, मुलगा डॉक्टर असेल, वकील असेल, मुलगी इंजिनियर असेल, लग्न हे पारंपरिक लग्न सोहळ्याप्रमाणेच होणं गरजेचं आहे. ज्याला आपल्याकडे लग्न किंवा विवाह म्हणत नाही त्याला आपण मामसोहळा असं म्हटलं जातो आहे. आज तादायत एवढा बक्कल पैसा करंजा चांजेत आला, इथे 1.5 लाख 2-2 लाख 15-15 लाखाचे सेट उभे गेले, परंतु मांडवात नवरा येताना मांडवाला मान म्हणून घारी पापडीच टांगवली जाते. का जाते घारी पापडी? का नाही एखाद्या प्रशांत कॉर्नर, बिकानेर, बालाजी स्वीट मधून एखादी काजू कतली आणून का टांगवली जात नाही? ही परंपरा माझ्या आगरी कोली कराड्यांची आहे. आपल्या पूर्वजांना सिव्हिल इंजिनियर असेल तर त्यावी दगरा इटा बांधावी मांडवाला, आणि तू मान द्यावा. त्यांनी असा होईल का? आपल्या गावात आपल्या पूर्वजांना, आपल्या ग्रामदैवतेंना दुधापासून बनवलेल्या मिष्टान्नाची आवश्यकता नाही. माझ्या कुलदैवतांना सुद्धा घारी पापडीचाच मान फार जवळचा वाटतो. ही परंपरा आपल्या आगरी कोळ्यांची, ती विसरून चालणार नाही. आणि म्हणूनच बक्कल शिका, खूप शिका, परंतु लग्न सोहळा आपल्या घरात पारंपरिक पद्धतीनं करा, एक आनंद वेगळा निर्माण होईल. मग लग्न सोहळा करायचं झालं तर या कॅटेगरीत किंवा या वयातील आता धवलारणी निर्माण झाल्यात असं जर वाटू लागलं असेल तर त्यांच्या पावलावरती पाऊल टाकून. ताईचं शिक्षण ठाऊक आहे का? ताई सिव्हिल इंजिनियर आहे, सायन्स मधून मास्टर केलंय, खरं तर चौथी नापासाव काही बी संत दादा काय आणि आहे ती. आता या ठिकाणी तिच्या भाषेचा बाज आहे का? एक छानसा धवला असेल. टाळ्यांचा प्रतिसाद सर्वांनी जोरदार द्यायचा आहे, तेव्हाच त्या धवला गाणार आहेत. पाठीमागे खरं तर अगदी वारमाया उभ्या असल्यासारख्या सर्वजणी आहेत. यस, त्या नाचणार. एखादं छानसं आपण लावू, कारण तशा प्रकारचं एक छानसं गीत. आणि निवेदन क्षेत्रातील आमच्या सहकारी दर्शना माली मॅडम. पटापट नाव सांगाल का तुम्ही? मग तुम्हाला नाचाला. यस, बानूबाई, प्रमिलाबाई, जागृतीबाई, मला काय येईल त्या घेऊन विसरलो नाव. सोनालीताई. घरांशा निशावर हळद लावूये, घरांशा निंगानुवर पाठी बसूये, घरांशा निंग दर्शनावर मालवट भरूये, घरांशा निंग जागृतीवर नवरा पोकुये, आधी पोकतीला माया मावशा पाठच्या बहिणुल्या, आधी पोकतीला माया मावशा पाठच्या बहिणुल्या, कपाला भरला कुंकवानी कपाली अक्षता, कपाला भरला कुंकवानी कपाली अक्षता, घरांशा निंगा उज्ज्वला वरमा आलाद लावूये, घरांशा निंगा प्रमिला वरम मांडवण नाचूये. नाचत बी नाही, पक्या खोट्या संगता मी मुगाच माझा घसा. धवला आवडल्यानंतर सर्वांनी पाठीमागे आणि समोर असलेल्या जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा. काय ना रे गुजराती बायचं या केम छो? आवराच येते ना पूर्ण असले. खरं सांग, वडापाव खावे छे खावे छे तेच छे आवरा छेच करायचा, छेच करायचा. जरी नाही झालं बाय
बऱ्याच ठिकाणी आपल्याला अनुभव पण येतं. समोरच्या माणसाचं आपल्याला काही समजत नसतं, तरी कधी दाखवायचं नाही मला काही समजत नाही. समोरच्याला असं दाखवतं तुझ्यापेक्षा मी लई शानी आहो. ताई मला खरं तर धावल्यापैकी मांडवता पाणी कशियाची होते, मांडवता पाणी हळदी कुंकवाची हो, मांडवता पाणी कशियाची होते, मांडवता पाणी नारळा जोऱ्याची हो, मांडवता पाणी तिला तांदूळाची हो, मांडवता पाणी कशियाची होते. या टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे आईसाठी. आय माझ्या पोराचं लगीन 2 वर्षांना मला करायचं आहे, तर तुलाच घेते येशील नाही ना? मग काय कर माहितीये, मना शिकव. म्हणजे मी म्हातारी झालो का मी त्याच गात बसते. आता शिकतोय पुन्हा आधी आवनी बायला ऐकू ये, नंतर आपण दोघी कलास लावू. चालेल नाही? चालेल बोलते. आई माझी बोलली रुपयाची धनराशी. आय 1000 रुपये भेटलं बघ, धावला गावलाच नाही लय. आई दे ना मला, दे ना आई, आपण दोघी फिरायला जाऊचं. 500 कॉन्ट्रीब्युशन काढताय. आई त्या युवानान बसवता का आपण? युवानान नाही ग आई. अरे यांच्याशिवाय शोभा नाही आपल्या. नाही आई, अरे तेव्हा त्या युवानान बसायचा आम्हाला, आपण दोघी बसू. साऊंड ऑपरेटर चालू. आई हे साईडला बघा सगळी दांड्यावरची आपली पब्लिक. आयुष, यश, बंटी, युगांत, करंजाचं नाही. तुझं काम काय इथं? माझं काम? तुझं काम काय? मला यो प्रश्न तू दरवेळी विचारतोस. तू सांग तुझं काम काय? करंजात असून 3ऱ्या दिवशी आलोय मी बघायला आज. काम लय असतात ना त्याला, काम म्हणजे दिवस रात बिचारा काम करतो. तुम्हाला आमचा चांजे महोत्सव? एक नंबर आहे आमचा चांजे महोत्सव. याला कोण ओळखते का सांग? तो प्रत्येक गावात आहे. यो ऍक्च्युली भैया इथं. अरे आता केगावचा जावं व्हायचं पण होऊन देत नाही रे. केगाव नाही आता मी बोलत नाही म्हणती. याला जावई कुठला व्हायचा हे बोलत नाही आता इथं ऑन. केगावचा जावं व्हायचा रे. केगाव प्रीमियर लीग खेळायला पण याला होऊन देत नाही रे. तर काय बोलू. उद्या दांडा प्रीमियर लीग आहे. दांडा प्रीमियर लीगला ये. मस्ती करते बाबा, नाही तर दुसऱ्याला खरा वाटेल. नाही खरं आहे. मी पोरीचं नाव सांगू मी. चला यांची मजाक मस्ती चालू राहिली ते 1-1.5 तासाचा ब्लॉग असाच होईल. मस्त मोलाचं होतं आणि ते आम्हाला वेळोवेळी या ठिकाणी लाभलं. म्हणून आमच्या सर्व आशा वर्कर्सना मना वाटतंच नाही वाटलीस तरी मी आलो. लोकांना आठवण करायचे आहेत पण प्रत्येकाला आठवण करण्यात शक्य होत नाही. सो माझे पहिले सबस्क्रायबर भावेश नाकवा, जोगेंद्र आणि करण नंदा यांना मी इथं आठवतो. आणि नंतर माझी सर्व भावंड आणि नंतर येतोय ते म्हणजे करंजाच्या पोरी, राडा गँगनी पहिला काय बोलतात त्याला, पहिला मान सन्मान केला. आणि पहिली 500ची नोट जी मला कोण दिली असेल ती होती राडा गँग. हाय कुठं राडा गँग याच बाजूला. ते देखील तुम्ही इथं आले स्टेजवरनं तरी काहीच प्रॉब्लेम नाही. तुमच्यामुळे हे सर्व शक्य आहे. अजून जेवढी नावं घेईन तेवढी कमी आहेत. आणि ज्या महिला आहेत, काल मला ट्रॉफी दिली नाही, मला काल म्हणजे सन्मान चिन्ह दिलं नाही, तर पप्पू दादा जवळ विचारला सर्वांनी, त्या राजदीपला का नाही दिला? आई तू आहेस ना? पप्पू दादाला विचारला काय ट्रॉफी का नाही राजला दिली? तिथं कोपऱ्यावर सर्व म्हणजे जे मेन आहेत आपल्या सागरी किनाऱ्याच्या सदस्य त्यांना बोलवला, राजला का नाही ट्रॉफी दिली? तर काहीतरी मोठा होणार होता त्यामुळे काल मला ट्रॉफी दिली नाही असं मी बोलू शकते. आणि माझे 2 शब्द नाही काय असं नंतर काय बनवलं मला काय समजत नाही. मी जे बोललोय ते बोललोय. तर चला, कुठे आहेत माझी पोरं? कुठे जाई सपोर्ट केला ते मला दिसत नाही रे भाई. बस झाला कॅमेरा या. अरे कंटिन्यू 6 वाजल्यापासून ते कंटिन्यू उभे असतात. पुढे सुद्धा हा महोत्सव असाच होणार आहे. या वर्षी युट्यूबर म्हणून तुझा संजय गौरव पुरस्कार, याच्यानंतर पुढच्या वर्षी तुझ्या मित्रांचाच कोणता तरी नंबर या ठिकाणी लागणार आहे. लागतील. सगळे माझे मित्र जबरदस्त आहेत, माझ्या आधी व्हिडिओ टाकतायत ते सर्वजण. यावरती सर्व नाही मला व्हिडिओ नको. या लवकर या, टाइम घालू नका. या सर्वांनी यावरती
अजून कोण कोण मला दिसत नाही प्रत्येकाला. दुर्वेश, कारण की हा उत्सव आहे, आपला महोत्सव आहे, हा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जो पोहोचतो तो सोशल मीडियाद्वारे आणि हे सगळे युट्यूबर आहेत त्यांच्यामुळं हा महोत्सव संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचतोय. या ज्यांना ज्यांना यायचं म्हणजे काय खास स्पेशल होता बोललेलं असते, हे स्पेशल होता काय हे गेटअप करून आलेला असतो मस्त. आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी असेल SD पाटील आहेत का आणि फॅमिली. तर मी डॉक्टर सुरेश बालाराम पाटील. तर थोडेच वेळ गेले इथं, म्हणजे 30 सेकंदात काउंटिंग होती, त्यात ते स्ट्रॉ केला. चॅनलचं नाव काय? हितेन ठाकूर ब्लॉग्स. हितेन ठाकूर ब्लॉग्सला नक्की चेकआउट. तुझं काय चॅनलचं नाव? 21 कुणाचे आहेत थांबा तुम्ही. येस तुम्ही निशांत पाटील एडिट्स. मी कालच बघितलं. गेम चालू आहे. गेम झाला रिझल्ट लागेल. 18 आहे. फर्स्ट 18, 21 आणि 18, बाकी सर्व कमी आहेत. तर ह्या दोघी जणी पुढे जाणार आहेत. टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. खेळ छान खेळल्या तिघी जणी इकडे या. आणि त्याच्यासाठी तुम्ही कोणतंही सांगू, कोणतंही कोली गीत. या ठिकाणी आपण वळतोय आमच्या पुन्हा एकदा या सुंदर नृत्य आविष्काराकडे. काय पिवायला आलं? रॉकेल. मी रॉकेल घेतलाय. 3 रॉकेल घेतले आणि झालेले आणि हे गेलेलं आहे H2O आणि H2O सोबत कार्बन डायऑक्साईड आणि सोडियम ऑक्साईड मिथाईल आणि हे गेलेलं आहे ग्लुकॉन डी. आज क्या बनेंगे? माझा आला. आज बनेंगे वाटरमेलन. नाही कलिंगडाचं सांग. वडका टाकू थोडा. सॉरी. कसलं तुझा काय? नाही काय नाही, स्ट्रॉबेरी. हे रामपल आहे का? रामपल आहे. जास्त आणलाय ना आज. आणि मला तर वाटतं मी रॉकेल पिते असं वाटतं. सेम रॉकेल. अजय दादा रॉकेल 2.0 पेट्रोल. रामपल काय? रामपल आलेले बरं आहेत ना. पण तुम्ही जे आता तुम्ही एकत्र भेटले हे अजून एक मॅडी अजून एक आहे ना. चला हे पण तुमचा खरा युट्यूबरचा जो आपला तुम्हाला इथून जल्लोष दिसतोय ना, हा तुमचा कमाल आहे. हा आपला महोत्सव ऍक्च्युली मला स्टेजवर जास्त बोलता नाही म्हणून असं तुमच्यासाठी बोलते. तुम्ही जो कानाकोपऱ्यात पोहोचवलात ना, हा महाराष्ट्रभर आणि देशभर गेला तुमच्या मुलं. पण ही आज पब्लिक इथं जमली ना, आणि आज ही पब्लिक जमली याचं श्रेय आम्हाला आहे, त्याचं श्रेय तुम्हाला गेला पाहिजे. तुम्ही जे आयोजन केलं ना, तुम्ही 3 दिवस 6 वाजल्यापासून नाही खरंच करंजामध्ये प्रथमच आयोजन पण 1 नंबर आहे. पहिला वर्ष असं वाटलं पण नाही. सर्व जे करायला आम्हाला शुभेच्छा भेटले सर्व तुमच्यामध्ये. असंच आम्हाला साथ द्यावं. पुढच्या वर्षी अजून वाजत गाजत होणार 100%. खूप छान. Cheers. एकदम भारी आयोजन केलात. आम्हाला पण कसं आहे? पुढचं चांगलं आहे. असंच पुढल्या वर्षी होईल अशी अपेक्षा करतो. यूज घेते. चला ब्लूबेरी तुम्हाला अगोदर घेऊन अगोदर 3 दिवस आहे. आपण 7 दिवस करायचा प्रयत्न करतात याचा मोठ्या प्रमाणात. 100% आम्ही नक्कीच असू सोबत. 100% नक्कीच असेल. नक्कीच. धन्यवाद. चला धन्यवाद. हाय, काय नाव तुझं? काव्या. लाव्या. हे कुठं काढलंस तू? ते ताईकडे काढलंस ना, मला माहित आहे. मी गेलतो मगाशी तिच्याकडे. थँक्यू. कितवीला आहेस तू? नर्सरी मध्ये आहे. हाय, चालेल. थँक्यू. चला पटपट कमॉन. खेळ आवडतंय का?
जो जिंकल त्याला भेटल पैठणी असंच काहीतरी आहे. 20 हवं तर कहू 21 12 या साईडला आहेत ते 21 सगळ्या जणी गेम खेळायला चालल्यात. 19 तुम्ही जा आणि तिकडे बघा झेलेले जिंकल्यावर काय आहे सगळ्यांसाठी खेळ आहे हा. कोणी सोन्याची नथ आहे जिंकल्यावर. आऊट झालेले नाही. सेकंड नंबरला पायातले पैजण, फर्स्टला सोन्याची 17 नथ. 19 आणि 21 पुढे 21 आणि रेडी 3 साऊंड ऑपरेटर 2 1 स्टार्ट. बस चला बाकीच्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत बघा. क्या बात. दोन बिस्किट करायचे एक बरोबर आहे. खेळ आवडला असेल तर यांच्या खेळासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या होऊ द्या. खूप छान खेळ खेळला. सगळं पाणी घ्या. मंडळी चला आता व्हिडिओ एंड करायची वेळ झाली. 12:30 वाजून गेलेत आणि आपल्यासोबत आता निशांत दादा आहे. तो सुद्धा चिरनेर वर्षी आला. तर तुला कसं वाटलं इकडे येऊन? मजा वाटली. पहिलाच वर्ष आहे पण एवढा थाटामाटात प्रोग्राम झालाय ना. तिसरा दिवस आहे आजचा. 2 दिवस मी लगातार आले पण एक नंबर मजा आली. एक नंबर बादशाह वाटलं एकदम. आणि भावाच्या चॅनलला ना पहिला सबस्क्राईब करा, नंतर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि तुझ्या चॅनलचं नाव काय? निशांत पाटील एडिट. निशांत पाटील सर्च केला तरी पण पहिलाच येऊन जाईल. नक्कीच येईल. तर तुम्हाला लगेच दाखवतो पण. हे बघा हा वॉलपेपर ठेवलाय म्हणजे अयो अयो माझा. चालेल. खूप मजा केली आम्ही दोघाही. मस्त शूट वगैरे केला. पण अजून पाठी बघितलात ना तर सोन्याची नथ जिंकण्याचा प्रोग्राम म्हणजे काहीतरी हा खेळ चालू आहे तिथं. पण मला उद्या नौखारला जायचं आहे सकाळी लवकर उठून. आणि मला गिरगाव चौपाटी. सो हा व्लॉग मी इथंच एंड करते. भेटूया असेच एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर आणि बाय बाय. हाय साईन पाटील करंजा. चला भेटू पुढच्या व्लॉग मध्ये. आणि कमेंट करून मला एक गोष्ट नक्की सांगा कसा वाटला आपला चांजे महोत्सव 2025. आणि आमचा तो थंडा कोणी चोरला ते पण कमेंट करून सांगा. चला बाय बाय. कुन्नू बाय. ए माई किती कुत्ते द्या.